नमस्कार. आज आम्ही कुडाळ येथील माणगाव मधील दत्त मंदिराला भेट दिली. भेट दिली म्हणजे दत्तानीच बोलावणं केलं होतं आणि त्याच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. एक मला अनुभवायला आलं की जेव्हा जेव्हा दत्तस्थानी किंवा कोणत्याही देवतेच्या स्थानी जातो, तर ज्या देवतेची शक्ती किंवा त्या देवतेचा ऑरा जर खूप मोठा असेल, तर त्या परिसराच्या जवळजवळ 10 किलोमीटर पासून आपण जसे अंतरावर येतो, तसं तसं त्या देवतेची स्पंदनं जाणवायला लागतात आणि मनाला एक वेगळी आत्मिक शांती, मनाला एक वेगळा आनंद आणि एक वेगळा उत्साह येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मनाची स्थिती संपूर्णपणे निर्विचार होते, एकही विचार येत नाही. म्हणजे एक अनुभवायला आणि एक देवतेची शक्ती काय असते, तर ह्याची प्रचिती त्या वातावरणात गेल्यावर अनुभवायला येते. तसंच आज जेव्हा दत्त मंदिरात आम्ही गेलो, तर तिथे गेल्यानंतर एकदम त्या वातावरणाने, त्या पॉझिटिव्ह वातावरणाने एवढं भारावून जायला होतं की एक कसलाच व्यवहारातला किंवा कोणत्या घरचा किंवा कोणत्याच व्यवहारातला मटेरियलिस्टिक विचार येतच नाही. असं वाटतं फक्त तो आनंद आणि त्या वातावरणातली ती सात्विकता अनुभवावी. आणि तिथे जेव्हा डोळे बंद करून आपण बसतो ध्यानाला, श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत किंवा नुसतं ध्यान केलं आणि डोळे बंद केले आणि दत्ताची मूर्ती जरी आपण डोळ्यासमोर ठेवली आणि ध्यान केलं, तरी प्रचंड ऊर्जा आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे महत्त्वाचं असं आहे की मंदिरांमध्ये आपण कशासाठी जातो, तर तिथे गेल्यानंतर सेल्फी किंवा फोटो काढण्यात आपण आपला वेळ घालवण्यापेक्षा तिथे जर बसून आपण ध्यान केलं, नामजप केला, तर ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपण गेन करून आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. कारण सध्या काय आहे की आपल्याला कुठेच पॉझिटिव्हिटी अशी रेडीमेड मिळत नाही. तर जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो, तर सेल्फी, फोटोग्राफ्स किंवा ह्याचा फोटो काढ, त्याचा फोटो काढ हे काढण्यापेक्षा तिथे 10 ते 15 मिनटं, म्हणजे मॅक्सिमम बसलं तर खूपच उत्तम आहे. पण आपण मॅक्सिमम तिथे बसून ती पॉझिटिव्हिटी मी ॲब्झॉर्ब कशी करेन, ती मी कशी ग्रहण करेन आणि त्या देवतेचा मला चैतन्याचा लाभ कसा होईल, असा भाव ठेवून जर आपण तीर्थक्षेत्र किंवा देवतांच्या स्थानी गेलो, तर आपला पॉझिटिव्ह ऑरा स्ट्रॉंग व्हायला वेळ लागणार नाही. कारण जसं आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची, तर त्या दृष्टीने जे प्रोटोकॉल आहेत किंवा ते जे नियम आहेत ते आपण पाळायला पाहिजे. आणि सर्वात एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण देवळामध्ये दर्शनाला जातो, तेव्हा आपलं ड्रेस कोड म्हणजे हे आपल्याला सांगायची गरज लागली नाही पाहिजे, पण सध्या ती वेळ आलेली आहे की स्त्रियांनी शक्यतो साडी परिधान करावी, मुलांनी शक्यतो अगदी धोतर नाही नेसता आलं तर कुर्ता पायजमा किंवा कॉटनची ट्राउझर आणि कुर्ता घातला. तर पोशाख का महत्त्वाचा आहे, तर देवतेचं चैतन्य ग्रहण करण्यासाठी आपला पोशाख सात्विक असणं खूप गरजेचं आहे. मग आपल्याला पुन्हा प्रश्न पडेल, मग टी शर्ट आणि जीन्स घालून गेलं तर सात्विकता मिळत नाही का? तर तसंही नाही आहे. पण आपला पेहराव म्हणजे देवता प्रती जर आदर आपल्याला वाटत असेल आणि खरंच भाव असेल, तर जेव्हा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपण टी शर्ट आणि शॉर्ट घालून जात नाही ना. तर त्याचा जसा आपण प्रोटोकॉल फॉलो करतो की फॉर्मल ड्रेस कोड असतो, टाय असते, फॉर्मल शूज घालतो. का घालतो? तर तिथे आपल्याला ते इम्प्रेशन पडून आपल्याला ती आपला तो प्रभाव पडत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ती नोकरी मिळणार असते. मग तसंच जर देवतेचं चैतन्य ग्रहण करायचं आहे, तर त्यालाही काही शास्त्रशुद्ध नियम आहेत. आणि आपण एरवी जीन्स, टी शर्ट किंवा शॉर्ट्स आपण हे घालतच असतो आणि आपल्याला पाहिजे तसेच आपण कपडे घालत असतो. मग जेव्हा एखाद्या वेळेस आपण देवळामध्ये दर्शनाला जातो, तर तेव्हा आपण हे थोड्या वेळासाठी हे पोशाख आपण परिधान करू शकत नाही का? मला असं वाटतं की त्या एकंदरीत त्या वातावरणाचा, त्या चैतन्याचा लाभ व्हावा, तर आपला पोशाखही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे पोशाखासोबत आपलं मन, म्हणजे मनाने पण आपण आपली श्रद्धा असणं, तो भाव असणं आणि त्या भावाने देवतेला शरण जर आपण गेलो, तर मॅक्सिमम चैतन्य, मॅक्सिमम पॉझिटिव्हिटी आपण ग्रहण करू शकतो. अदरवाईज इट विल बी जस्ट लाईक अ टूर. जसं आपण पिकनिकला जातो, तसं पिकनिकला गेलं आणि आलं आणि गेन काय केलं तर काहीच नाही, फक्त मज्जा केली आणि आलो. तर जर आपण आध्यात्मिक क्षेत्री कुठे जात असेल, तर आपला ओढा हाच असायला पाहिजे की मला मॅक्सिमम चैतन्य जे एरवी मिळत नाही, ते आता मला सोबत घेऊन जायचं आहे. आणि देवा त्यासाठी तू मला शक्ती दे, बुद्धी दे आणि मला तुझ्या चैतन्याचा लाभ होऊ दे, अशी प्रार्थना करून मेडिटेशन करूया, नामजप करूया आणि त्या चैतन्याचा लाभ घेऊया. एवढंच मी सांगेन, कारण आज मला दत्ताच्या त्या माणगावच्या मंदिरामध्ये प्रचंड आनंद मिळाला, प्रचंड चैतन्य अनुभवायला मिळालं. म्हणून हा माझा अनुभव तुमच्याबरोबर मला शेअर करावासा वाटला आणि त्याबद्दल तुम्ही मला संधी दिला त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार.